गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत म्हणींचा। हे जे प्रॅक्टिस सेट आपण बघणार आहोत हे सगळ्या परीक्षांना उपयुक्त आहेत, कुठली परीक्षा असो। म्हणजे अगदी खालपासून शिष्यवृत्ती असेल, मंथन असतील, लक्षवेध सारख्या प्रज्ञाशोध असतील, त्यानंतर टीईटी, लिपिक, पोलीस भरती सगळ्या परीक्षांना, सर्वच स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरणाऱ्या म्हणी आहेत या प्रॅक्टिस सेट मध्ये। या व्हिडिओच्या खाली हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला पीडीएफ मध्ये सुद्धा मिळेल, ठीक आहे, ओके। पण आपण ह्या म्हणी प्रश्नाच्या स्वरूपात उलट सुलट करून पाहणार आहोत। कशा बघा, आज आपण मराठीसाठी प्रॅक्टिस सेट पाहत आहोत, त्याच्यामध्ये आपण म्हणी पाहत आहोत। ह्या म्हणींना प्रश्नाच्या स्वरूपात कसं, मी इथे एक शब्द लिहितोय बघा, ठीक आहे। या शब्दापासून तुम्ही एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे, ओके। याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि मला व्हिडिओच्या खाली टाकायचा। इथे अक्षर दिलेले आहेत ग न उ प र, ठीक आहे। याच्यातनं एक अर्थपूर्ण शब्द तयार करा। आपल्याला म्हणी अशाच समजून घ्यायच्या, म्हण किती उलट सुलट फिरली तरी तुमच्या ती लक्षात आली पाहिजेत। आले लक्षात? ही अक्षर जर सरळ लावली तर एक चांगला शब्द तयार होतो। आणि त्या शब्दामध्ये पंख, पंख या शब्दाला लपलेला एक शब्द आहे, तो सुद्धा तुम्ही मला खाली सांगा कमेंट मध्ये। हा शब्द तयार झाल्यानंतर पंखाला एक शब्द आहे, तो ह्या शब्दात लपलेला आहे, तो सांगायचा आहे, ठीक आहे। म्हणजे आता ह्याच्यात दोन प्रश्न आहेत तुम्हाला, याचा अर्थपूर्ण शब्द काय आणि याच्यामध्ये लपलेला शब्द कोणता जो पंखासाठी आहे, ठीक आहे। आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू। तुमच्या समोर म्हणी आहेत, मी पहिली म्हण वाचतोय बघा। पहिली म्हण आहे, आंधळा मागतो एक डोळा, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, ठीक आहे। आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन। ही म्हण बऱ्याच परीक्षांमध्ये विचारली गेलेली आहे, पण अशी सरळ विचारली नाही, ती फिरून विचारलेली, ठीक आहे। किंवा याचा अर्थ दिलाय आणि जोडून विचारलंय की योग्य अयोग्य अर्थ सांगा। म्हणजे आपल्याला एका गोष्टीची गरज आहे। तुम्हाला समजा एक तुम्हाला ड्रेस हवाय आणि त्यावेळी तुम्हाला दोन ड्रेस मिळाले तर काय होईल? मागणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त लाभ झाला, म्हणजे आंधळ्याला एक डोळा पाहिजे असतो, त्याला एक डोळा जरी असला तरी त्याला दिसेल, परंतु ईश्वर त्याला दोन देतो। म्हणजे अशा या म्हणीमुळे मागणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळणे याचा अर्थ आहे, ठीक आहे। दुसरी म्हण आहे, अति तिथे माती। ही कायमची आहे, याच्यावरती खूप छान गोष्टी पण आहेत, म्हण सोपी आहे, पण ही फिरून दिली ना तर तुमच्या लक्षात येत नाही। हे बघा, अशी जर म्हण फिरून दिली तर काय होतंय, तुम्हाला लगेच गोंधळ वाटेल काय होतं। पण आता तुम्ही जोडून बघा, अति, माती आणि तिथे, ठीक आहे। म्हणजे असं अति तिथे माती, बरोबर आहे। हीच म्हण मी तिकडं उलट सुलट करून दिली, आलं लक्षात? मग याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास नुकसान होते, याचा अर्थ समजून घ्या। कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर नुकसान होतं, याचा अर्थ काय माहिती का? मीठ हे जेवणामध्ये चवीला चांगलं आहे, पण जर जास्तीचं मीठ खाल्लं ना, एकाच व्यक्तीने जर 1 किलो मीठ खाल्लं तर त्याला हृदयविकाराचा त्रास होईल, इतका बीपी वाढेल त्याचा जो बीपी आहे तो खूप वाढेल आणि तो मरून जाईल। कारण कोणती गोष्ट अति खाल्ली तर त्रास होतो। साखर सुद्धा, म्हणजे विष, मीठ हे जगातलं सर्वात जालिम विष आहे, कारण ते जास्त प्रमाणात खाल्लं तर त्रासदायक आहे। साखर सुद्धा तशीच आहे, गोड लागते। खूप साखर खाल्ली की तुमचे हातपाय ढिल्ले पडतील, जर एवढी साखर तुम्ही एकाच वेळ खाल्ली तर शरीराला ते मॅनेज होणार नाही। अति झालं तर त्याची माती होते, ठीक आहे। याच्यामध्ये एक आधीच्या याच्यामध्ये मी ती गोष्ट पण सांगितलेली आहे, अतिरेक कोणत्याही गोष्टीचा, याचा अर्थ असा आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास नुकसान होते, ठीक आहे। तिसरी म्हण आपण बघू, अक्कल असेल तर काढलं पाहिजे चतुराईचं तेल। अक्कल असेल तर काढलं पाहिजे चतुराईचं तेल। म्हणजे काय हो, तुम्ही जर हुशार असाल, तुम्ही जर विद्वान असाल तर तुम्ही अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी होत्या बघा, त्याच्यामध्ये बिरबल काय करायचा, दरवेळी आपल्याकडे हुशारीने बादशहाला काहीतरी नवीन शिकवायचा चतुराईने। म्हणजे अशा गोष्टी मी आधीच्या ह्याच्यात सुद्धा सांगितलेल्या आहेत। जर तुमच्याकडे अक्कल असेल ना तर तुम्ही चतुराईचं तेल काढलं पाहिजे, ज्याच्यातनं हुशारीने काम केल्यास मोठं यश मिळते। तुम्ही जर हुशारीने काम केलं ना तर बरोबर, किती अवघड मनुष्य असला त्याच्याकडनं तुम्ही काम करून घेऊ शकता, किती कठीण काम असलं तरी सुद्धा काम होतं चतुराईने केलं तर, ठीक आहे। चौथं, अडला हरी गाढवाचे पाय धरी, अडला हरी गाढवाचे पाय धरी।
ह्या म्हणीला 2-3 प्रकारे वापरलं जातं. हा, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, आता गाढव म्हणजे काय, मूर्ख. आणि जर एखादा हुशार मनुष्य आडला तर त्याला त्या मूर्खाचे सुद्धा पाय धरावे लागतात. तेव्हा अडचणीत सापडल्यास कोणाचाही आधार घ्यावा लागतो. अडचणीत सापडला तर कोणाचाही आधार घ्यावा लागतो म्हणजे काय हो, एखादा हुशार राजा आहे पण त्याला तहान लागली तर त्या विहिरीवर असणाऱ्या जो काही चिडखोर भांडखोर मनुष्य त्याची सुद्धा मदत घ्यावी लागते. अशा अर्थाने म्हणजे काय, तुम्ही एकदा अडले की अडचणीच्या वेळेला तुम्हाला कोणाचीही मदत घ्यावी लागते. ठीक आहे, म्हणींचे अर्थ समजून घेत चला. त्याच्यानंतर आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो अतिशहाणा आहे, जो दीड शहाणा आहे त्याचा बैल रिकामा. बघा आता, जास्त हुशारी दाखवणाऱ्याचे काम कधीही पूर्ण होत नाही. ज्याला असं वाटतं ना मी खूप हुशार आहे, मला परीक्षेत खूप मार्क पडतील, आणि काही सराव करत नाही, काही प्रॅक्टिस करत नाही, ठीक आहे निवांत आहे, मला ह्या परीक्षेत पडले होते मागच्या वेळी मी अमक्या परीक्षेत आलो होतो, याही वेळी येऊन जाईल, तसं नाहीये. सातत्याने सराव करावा लागतो, नाहीतर काय होतं, तुमच्या हाती काहीच येत नाही. तुमच्या हाती काहीच येत नाही म्हणजे तुमचं नुकसान होतं. जास्त हुशारी दाखवण्याचे काम कधीही पूर्ण होत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीला सतत सराव करा. जर नीरज चोपडाचं उदाहरण घेतलं, तो काय करतो, ह्या स्पर्धेला खेळला तर तो समजा त्यांनी 85 मीटरचा भाला फेकला, पुढच्या स्पर्धेत 85.5 फेकतो, त्याच्या पुढच्या स्पर्धेत 85.6 फेकतो. तो सतत सरावाने विकसित होतो. म्हणजे सराव गरजेचा आहे, अतिशहाणपणा काही कामाचा नाही. मन थोडी वेगळी आहे, त्याच्यामध्ये बैल आल्यामुळे वेगळा अर्थ नाही, पण जास्त हुशारी दाखवू नये. 6वा आहे उंदराला पिठात लोळण. उंदराला पिठात लोळण ही काही म्हणी यामध्ये दुर्मिळ आहेत, ज्या तुम्हाला नवनीत किंवा इतर स्कॉलरशिपच्या परीक्षेत सापडणार नाहीत. ठीक आहे, ज्याची हाव असते त्याला त्याचे पूर्ण समाधान मिळते. उंदराला पिठात लोळण, उंदराला पीठ दाणे ह्या गोष्टी आवडतात. मग अशा माणसाला ज्याला त्याची हाव आहे ना, त्याला खूप हाव आहे, जेवढं मला मिळेल, जेवढं पीठ मिळेल तेवढं चालेल. मग मिळाल्यानंतर ते खायचं असतं, ते खाल्लं तर त्याचा उपयोग आहे. त्याच्यात लोळल्याने काय फायदा होईल का, त्या पिठात लोळल्याने काय होईल, जर न खाता लोळतच राहिला तर त्याचा पोटाला फायदा होईल का, नाही. म्हणजे तो मूर्ख आहे, त्याला त्याची जास्त हाव आहे, त्याला त्याचं पूर्ण समाधान त्या लोळण्यातच मिळतं. ठीक आहे, म्हणीचा अर्थ थोडा वेगळा आहे आणि किचकट आहे, लक्षात ठेवा, परीक्षेला येऊ शकते. उगाच 7वी म्हण आहे, उगाच नाही ढग लागले आणि विजा चमकल्या. उगाच नाही ढग लागल्या आणि विजा चमकल्या. जे काही घडते त्यामागे काही कारण असतं. बघा आता काय होतंय, आपण असं विदाऊट काहीच नाही येता आकाशात कुठं अंधारून आलेलं नाही, कुठं वीज नाही, कुठं वारा नाही, वावटळ नाही, पाऊस येतो का, तसं होत नाही. पाऊस यायचा असेल तर कुठंतरी अंधारून येतं, काळं आभाळ येतं, वीज चमकते, गडगड होते आणि मग पाऊस येतो. म्हणजे काही घडायचं असेल ना, जे काही घडायचं असेल त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. बरोबर आहे. ठीक आहे, पुढची 8वी म्हण, उंच घोड्यावर बसून चालताही येत नाही. तुम्ही जर उंच घोड्यावर बसले, घोडा चालला तरच तुम्ही चालू शकता. तुम्हाला स्वतःला चालता येतं का एकदा बसल्यावर, नाही. जास्त गर्व केल्यास चुका होतात. म्हणीचा अर्थ काय आहे, उंच घोड्यावर बसून चालताही येत नाही. तुम्ही जर स्वतः खूप गर्विष्ठ झाले, मी आता घोड्यावर बसलोय, मी काहीच काम करणार नाही, माझ्या शेतात लोकांनी राबायचंय, मला काही घेणं नाही, असं जर म्हटले तर कोणी काम करेल का, नाही. ते कोण बोलतोय, साहेब हो आम्ही करतो तुमच्या शेतात काम, जा तुम्ही या फिरून, तुम्हाला देतील काढून, आणि काम करणारच नाही, बसून राहत. म्हणून जास्त गर्व केला तर चुका होतात, आपलं काम व्यवस्थित होत नाही. म्हणींचे अर्थ लक्षात घ्या. 9वी म्हण आहे, एक मुळी पचली नाही दुसरी पळते 10 दिशा. एक मुळी पचली नाही दुसरी पळते 10 दिशा. म्हणजे काय, एखादी गोष्ट पूर्ण न झाल्यास दुसऱ्या कामाचे देखील यश मिळत नाही. बघा काय होतं, एक मुळी म्हणजे एक उदाहरण लक्षात घे, एक मुळी आपण खाल्ली एवढी समजा, ती जर पचली नाही, त्रास व्हायला लागला तर दुसऱ्याचा फायदा होईल का, आणखी खाल्ली. ठीक आहे, एखाद्याने सांगितलं गुळवेलाची एवढी मुळी आहे, तुम्ही खा, तुम्हाला चांगला फरक पडेल. पण तीच जर खाल्ल्यानंतर पचली नाही, त्रास झाला, पोट दुखायला लागलं, वेदना झाल्या, जुलाब झाला, तर दुसरी खाऊन काही फायदा आहे का, नाही. ठीक आहे, म्हणजे एक जर पचली नाही, एक गोष्ट पूर्ण झाली नाही तर दुसरी करून काही उपयोग नाही. अशीच म्हण काय, एक ना धड भाराभर चिंध्या. एकही नीट केलं नाही, भाराभर चिंध्या, सगळंच काम पागून ठेवलं, असं होतं का, नाही. आलं लक्षात. म्हणीचा अर्थ मन थोडी वेगळी आहे, समजून घ्या.
एकाचा 10वी म्हण आहे, एकच धागा दोन जणींना सांभाळता येत नाही. एकच धागा दोन जणींना सांभाळता येत नाही. म्हण दुर्मिळ आहे. काय आहे म्हण पहा, दोन लोक एकच गोष्ट योग्य प्रकारे करू शकत नाही. दोन लोक एकाच वेळी आले, एक धागा, सुई, सुई माहिती ना तुम्हाला, मग ती सुई जर असेल त्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे तर तो एक धागा दोघं धरून ओवू शकतात का? एकाला नीट धरता येत नाही. पण जर एकानेच व्यवस्थित धरला, सुई बघितली तर त्याच्यामध्ये तो ओवता येतो. म्हणजे अशा प्रकारे एकच धागा दोन जणींना सांभाळता येत नाही. दोन लोक एकच गोष्ट योग्य प्रकारे करू शकत नाही. म्हणजे कुठल्याही कामावरती एक मनुष्य लावला तरी तो काम करू शकतो. हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा आपल्या A to Z एज्युकेशन ऑनलाईन ह्याच्याकडनं दिला जात आहे. आणि असेच प्रॅक्टिस सेट मिळवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली, त्याच्या चॅनलची पण माहिती आहे आणि व्हॉट्सअप लिंकची सुद्धा माहिती, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला जॉईन करू शकता. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. 11वी म्हण आपल्याला बघायची आहे. 11वी म्हण आहे, ओळखीचा शहाणा हशिलात बसतो. ओळखीचा शहाणा हशिलात बसतो म्हणजे काय बघा, ओळखीचा माणूस कधी कधी त्रासदायक ठरतो. ओळखीचा शहाणा हशिलात बसतो म्हणजे आता तुम्ही बसमध्ये बसलात, त्या बसमध्ये जागाच नाही अजिबात, तुम्हालाच बसायला कोपऱ्यावर जागा आहे आणि तेवढ्यात तुमच्या ओळखीचा एक माणूस तिथे आला. मग तो काय म्हणतो, आता ओळखीचा असल्यामुळे तो काय म्हणाल, तू थोडा वेळ तुम्हाला बसू दे, म्हणतो की नाही. म्हणजे तुम्हालाच बसायला जागा नव्हती, तुम्हालाच लांब जायचे, पण तो ओळखीचा आल्यामुळे त्याचाही त्रास होतो, आपल्यालाच उठावं लागतं, त्याला जागा द्यावं लागते. बरं एकदा बसला आणि तो जर तिथं गाढ झोपला की त्याला उठवता येत नाही, मग आपणच 4 तास उभं राहायचं आणि त्यांनी मस्त झोप काढायची. अशी ही म्हणे, जो तुमच्या ओळखीचा आहे ना तो हशिलात बसतो म्हणजे तो त्रासदायक होतो. काय होतो? त्रासदायक होतो. आलंय लक्षात? ओके, पुढची 12वी म्हण आपल्याला बघायची. आपण म्हण समजावून घेऊ. चला 12वी म्हण आपण पाहत आहोत, काजव्याला प्रकाशाचा गर्व. काजव्याला प्रकाशाचा गर्व. ज्याला थोडे यश मिळते तो स्वतःला मोठा समजतो. ज्याला थोडं यश मिळालं ना त्याला वाटतं मी खूप मोठा आहे. म्हणजे काय, काजवा कसा असतो माहिती का तुम्हाला? छोटासा काजवा असतो. त्या काजव्याला त्याच्या शेवटी काय असतं, इथं त्याच्या लाईट लागत असतो. बरोबर आहे, म्हणजे तो उडताना त्याला शेवटी लाईट लागत असतो आणि त्याला असं वाटतं की मी सगळ्या जगात प्रकाश पाडतो. असं होतं का? काजव्याचं आयुष्यही छोटं असतं, त्याचं लाईफ छोटं. पाऊस पडला, थोड्या दिवसात रानामध्ये गवतामध्ये हे आले की काजव्यांचा जन्म होतो, हिरवळ आली की, आणि लगेच ते मरतात. मग अशा काजव्याला थोडं जरी यश मिळालं तर त्याला वाटतं मी खूप मोठा झालो. असं आहे का? नाही. काजव्याला स्वतःच्या प्रकाशाचा गर्व, कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नये. कडबोळ्याचा नवा फड, ह्या म्हणी तुम्हाला फारशा सापडणार नाहीत बघा. कडबोळ्याचा नवा फड म्हणजे काय? अगदी नवीन योजना किंवा नवीन गोष्ट, जी एकदम नवीन गोष्ट आलेली, जी कुणाला माहीतच नाही. आपण प्रत्येक वेळी ज्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाहिराती येतात बघा, हे आम्ही एकदम नवीन आणले, हे आम्ही एकदम नवीन आणले, हे कुठंच नव्हतं. अशा प्रकारे ते काही कामाचं नसतं. कडबोळ सुद्धा काही कामाचं नसतं. अगदीच नवीन योजना किंवा नवीन गोष्ट याला म्हणतात. हा फड लागणे म्हणजे ऊसाच्या फडामध्ये बक्कळ ऊस असतो की नाही, तसा या नवीन गोष्टींचा फड लागला. ठीक आहे, पुढे बघा. कडे लोटाला आलेला घोडा पाय झाडतो. कडे लोटाला आलेला घोडा काय करतो? पाय झाडतो. म्हणजे काय? जो अंतिम संकट आले की माणूस हताश होतो. आता कडेलोट म्हणजे काय, ही प्रक्रिया समजून घ्या. बघा, छत्रपती संभाजी राजांनी सुद्धा कडेलोट केला होता, किंवा शिवाजी महाराजांनी सुद्धा. रायगडावरती जो किल्ला आहे त्याच्या टोकाला एक टकमक टोक नावाचं टोक आहे. इथं या टकमक टोकावरनं माणसाला खाली ढकलून देतात. म्हणजे त्या टोकावरनं खाली ढकलला याचा अर्थ त्याचा कडेलोट केला, त्या कड्यावरनं लुटून दिला, त्याला ती शिक्षा असायची. आणि अशा वेळी ही म्हण काय बघा, आता कडेलोटाला आलेला घोडा, तिथे आलेला घोडा काय करतो? कसं तरी आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतो. अंतिम संकट आले की माणूस हताश होतो, म्हणजे तो निराश होतो. त्याला जगण्याची आशा संपून जाते, त्याला असं वाटतं आता मला कुणीच वाचू शकत नाही. अशा या म्हणीचा अर्थ आहे. ठीक आहे, ओके. पुढचं 15वं. कणा मोडला तरी रेष मोडली नाही. कणा मोडला तरी रेष मोडली नाही. खूप नुकसान झाले तरी कामात अडथळा आला नाही. कणा मोडला तरी. आता ह्या म्हणीला आणखी एक दुसरी म्हण आहे, आपण ही आधी समजून घेऊ. कणा मोडला तरी रेष मोडली नाही. कणा कुठे असतो? आपल्या पाठीला असतो. ठीक आहे,
काम करताना आपण मोडलो, पण आपलं काम मोडलं का नाही, काम करतच राहिलं. आपल्यानंतर दुसरा आला आणि दुसऱ्याने ते काम चालू ठेवलं, याचा अर्थ जो करणार आहे त्याचा तो थकला, पण त्याचं काम नाही संपलं, काम चालूच राहिलं. खूप नुकसान झाले, किती अडचण आली, कामात अडथळा आला, तरी काम मात्र थांबलेलं नाही, काम चालूच राहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं 16वं, कांदे पोहेचा व्यवसाय. कांदे पोहेचा व्यवसाय. आता ही म्हण हा एक अलंकारिक शब्दासारखा सुद्धा प्रकार आहे, नीट समजून घ्या. कांद्या पोहेचा व्यवसाय, त्याच्यामध्ये खूप फायदा असेल का? 100 रुपयाचे पोहे आणले किंवा 200 रुपयाचे पोहे आणले, त्याच्यात कांदा टाकला, पोहे तयार केले, एक डबा भर घेतला आणि विकला 20 रुपयाने. 20 रुपयाने त्याच्या समजा 50 प्लेट झाले, त्याच्यामध्ये किती 500 रुपये मिळाले. 500 रुपयामध्ये जाण्या येण्यात खर्च गेला, मग किती फायदा झाला? असा थोडा फायदा झाला. म्हणजे हा सगळा लहान सहान व्यवहार आहे. कसा आहे? कांदे पोहेचा व्यवसाय म्हणजे काय? लहान सहान व्यवहार. सगळ्या परीक्षांमध्ये इंटरेस्टिंग म्हणी येते या प्रॅक्टिस सेटमध्ये. ठीक आहे, सगळ्याला उपयुक्त आहे. काम बिघडले तरी पायऱ्यांची उंची मोजू नये. काम बिघडले की पायऱ्यांची उंची मोजू नये. मग आता मला सांगा, इथं समजा आपण एखाद्या इमारतीला पायऱ्या केलेल्या आहेत, ठीक आहे, एक सारख्या उंचीच्या, पण एकच मात्र अशी झाली, एकच एवढी झाली. हा माणूस इथून उडी मारली गेला, इथून उडी मारली इथे गेला, पण इथं उडी मारते तर जाताच येत नाही, त्याला लटकायची वेळ आली. आता काम बिघडल्यावर किती उंचीचं झालं त्याला काय अर्थ आहे का? तुम्हाला जर चढताच येत नाही त्या इमारतीच्या, ह्या घरामध्ये जाताच येत नाही, इथं एवढी उंची झाली, इथं काय लटकून जायचं का? आता त्याने हाताने लटकायचं का? असं म्हणजे एकदा काम बिघडल्यानंतर किती उंची झाली घराची काही उपयोग होतो का? नाही. काम एकदा बिघडले की कारणे शोधण्यात वेळ घालू नये, ते सगळं नीट करावं. ओके. पुढचं 18वं, करावे तसे भरावे. कॉमन म्हणे, जे तुम्ही आज पेराल आजच हे करतो, माणसाला त्याच्या कर्माचे फळ मिळतेच. बघा, गीतेसारख्या धर्मग्रंथात सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही जे काम कराल, जे पेराल तेच उगवेल. तुम्ही चांगलं काम पेरलं तर तुम्हाला त्या चांगल्या कामाचा चांगलाच फायदा मिळेल. पूर्वी लोक काय म्हणायचे की त्याच्या आजोबाने काहीतरी चांगलं काम केलं होतं म्हणून. मग हे कसं असेल? आजोबाने आंबे लावले, आंब्याचं झाड लावलं शेतात, तर त्याचे फळ कोण चाखायचा? त्याचा नातू चाखायचा, बरोबर. आणि जर आजोबानेच लोकांना मारला असेल, त्यांना जो गुन्हेगारी केली असेल, तर त्याच्या मुलांना चांगले संस्कार येतील का? नाही. असं आहे, तुम्ही चांगलं काम केलं तर चांगलं फळ मिळतं. ठीक आहे. म्हणजे एखादा चांगला डॉक्टर असेल तर त्याची मुलं सुद्धा चांगले घडतात. त्याच्या चांगल्या कर्माने लोक त्याची प्रसिद्धी करतात आणि त्याच्याकडे आपोआप रुग्ण बरे होतात. या गोष्टी म्हणजे गेल्यानंतर तो इलाज करतो, कारण त्याचे संस्कार चांगले आहेत. जसं कराल तसं भराल. गुन्हेगारी केली तर तुम्हाला तुरुंगात जावंच लागेल. वाईट कामाचं वाईट फळ. ठीक आहे. पुढचं बघू. पुढची म्हण आहे 19, कृष्णा शेवटी शिंग मोडते. कृष्णा शेवटी शिंग मोडते म्हणजे काय? जास्त जिद्दीपणा अखेर संकटात जातो. ठीक आहे. म्हणजे काय? आता ह्या म्हणीमध्ये कृष्णा शेवटी शिंग मोडतो. ठीक आहे. बघा बघा, याच्यामध्ये हा शब्द योग्य होत नाही. म्हणजे काय होतं? अतिपणा, अति कणखरपणा. अति कणखरपणा शेवटी शिंग मोडतो. म्हणजे काय? जर तुम्ही जास्त जिद्दीपणा केला तर तुम्हाला संकटात नेतो. आता एक वादळ आलेलं आहे, असं उदाहरण लक्षात घ्या. एक नारळाचं झाड आहे. ठीक आहे. एक नारळाचं झाड आहे आणि त्याच वेळी इथे एक गवताचं पात आहे. ठीक आहे. गवताचे पाते आहेत असे, जे गवत आलेलं आहे. ओके. मग आता वादळात काय टिकेल मला सांगा? खूप प्रचंड वादळ आलं, हे नारळाचं झाड पडेल, नारळाचं झाड पडेल की तुमचं गवताचं पात टिकेल? नारळाचं झाड 100% मोडणार आणि पडणार. ठीक आहे. पण गवताचं पात नाही मोडणार, कारण त्याच्यामध्ये लवचिकपणा आहे, त्याच्यात अति कणखरपणा नाही. वादळामध्ये म्हणजे तुम्ही जर अति जिद्द बाळगली ना, अति कडकपणा जर केला, तर शेवटी तुमची शिंग सुद्धा मोडतात. ते रान जनावर असतात बघा, रान गवे, ते काय करतात? वाद करतात, भांडणं करतात, एकमेकांच्या डोक्यात शिंग गुंतवतात तेव्हा. आणि त्यांनी जर ते थोडक्यात भांडणं आवरले तर ठीक, नाही ते एकमेकाचे आणि दोघांचे शिंग मोडतात. जास्तीचा जिद्दीपणा संकटात जातो. ठीक आहे. पुढे, कापसाच्या राशीत एक धागा शोधणे. कापसाच्या राशीमध्ये एक धागा शोधणे म्हणजे हे खूप कठीण काम असतं. आता मला सांगा, एक असा जर एक खूप मोठा गंज आहे असा कापसाचा, आणि त्याच्यामध्ये पांढरा धागा सापडेल का? किंवा कापसाच्या याच्यामध्ये सुई सुद्धा सापडेल का? नाही सापडणार. याचा अर्थ
खूप कठीण काम असणे जे अशक्य आहे. कसं आहे? अशक्य आहे. कानात तेल घालून बसणे, कानात तेल घालून बसणे, काहीच काळजी न करणे. म्हणजे कानात तेल घातल्यावर ऐकायला येतं का? ऐकायला आलं नाही तर काही काम करावं लागेल का? नाही. मग एकदा कानात तेल घातलं, निर्धास्त बसा. याचा अर्थ कोणतीच काळजी न करणे. ठीक आहे. पुढचं, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ओके. संकट आलं पण त्यातून सही सलामत सुटला. ही म्हण शिवरायांच्या बाबतीत सुद्धा लागू पडते. पूर्वीचं जे पुस्तक होतं ना त्याच्यामध्ये सुद्धा होतं बघा. म्हणजे औरंगजेबाने जेव्हा मिर्झा राजे जयसिंग यांच्या सांगण्यावरनं पुरंदरचा तह झाल्यानंतर शिवराय आग्र्याला गेले, त्यावेळी औरंगजेबाने गोड बोलून त्यांना कैद केलं. नंतर त्यांचा अपमान केला त्याच्या दरबारामध्ये आणि त्यांना तुरुंगात टाकलं. त्यानंतर असं वाटलं होतं राजांना की सगळ्याच लोकांना महाराष्ट्रावर संकट आले, राजे आता सुटणार नाहीत, म्हणजे आता त्यांचा शेवट आलाय. औरंगजेबाला सुद्धा स्वतःला असं वाटत की महाराष्ट्राचा जो शेर आहे, जो शिवाजी आहे, त्याला मी आता धरलाय, तो जाऊ शकत नाही. परंतु राजांनी आपल्या हुशारीने काय केलं, त्या संकटातूनही स्वतःची सही सलामत सुटका करून घेतली. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे तो काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती, राजे तिथून सुटले. ओके. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. दुर्बळ लोकांनी दिलेल्या शापाचा काहीही परिणाम होत नाही. कावळा केवढा असतो? एवढा एवढा. कावळा कुठे बसतो? गायीच्या पाठीवर. गाय जर रानात चरत असेल, म्हैस रानात चरत असेल आणि ती जर बसूनच राहिली तर कावळ्याला राग येतो. कावळा काय म्हणतो? तू जर आता उठली नाहीस आणि चालायला लागली नाहीस तर मी तुला शाप देईल. म्हणजे काय हो, काय होतं, रानामध्ये चिखलाच्या रानात जर गाय चरायला गेली तर ती जिथं पाय ठेवते ना तिथं खड्डा होतो, माती पाणी असलं की त्याच्यामधून त्याला किडे सापडतात. त्याला, त्या कावळ्याला ते किडे खायचे असतात. म्हणून तो काय म्हणतो गाईला, चल तू जर चालली नाहीस तर मी तुला शाप देईल. मग मला सांगा, हा कावळ्याच्या शापाने काही होईल का? नाही. तो स्वतःच्या लाभाकरती दुसऱ्याला शाप देतो, म्हणून त्याच्या शापाचा कोणताही परिणाम होत नाही. त्याच्यामुळं तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणी एखाद्या चुकीच्या माणसाने काही शाप दिला, शिक्षा दिली तर त्याची काळजी करू नका. ठीक आहे. पुढे, काकणभर सरस. काकणभर सरस म्हणजे काय? इतरांपेक्षा थोडे अधिक चांगली गोष्ट असणे. काकणभर सरस म्हणजे एवढं एवढं तरी जास्तीचं चांगलं काम करणे. आता बघा, तुम्ही एक चित्र काढले, तुम्ही चित्रकलेची स्पर्धा चालू आहे असं समजून घ्या, आणि त्यावेळी तुम्ही 2-4 चित्र काढलेत तुमच्या मित्रांनी आणि तरी, पण तुमच्यापेक्षाही तुमच्या एखाद्या वरच्या वर्गातल्या मुलाने सुंदर चित्र काढले, थोडंसं का होईना, तर त्याला असं म्हणतात की त्याने काढलेलं चित्र हे काकणभर सरस होतं. कसं होतं? काकणभर सरस होतं. ठीक आहे. पुढचं 25वी म्हणे, कळ लागली तर दुधावरून तोंड पोळते. कळ लागलीच तर दुधावरून तोंड पोळते म्हणजे काय? एखादी गोष्ट चुकीची झाली की त्याच प्रकारच्या इतर गोष्टींबद्दल भीती वाटू लागते. म्हणजे जर गरम दूध आहे आणि ते दूध चांगलं आहे पण ते अति गरम असल्यामुळे एकदा तोंड भाजल्यावर काय होतं, त्याचे दुष्परिणाम होतात. परत दूध पिता येत नाही. परत एक गोष्ट चुकीची झाली की त्याच इतर गोष्टींबद्दल मग आपल्याला भीती वाटते आणि मग आपण अशीच एक म्हणे, दुधाने तोंड पोळलं तर ताकही फुंकून प्यावं. दुधाने ज्याचं तोंड पोळलं ना तो काय करतो, ताक सुद्धा त्याला वाटतं हेही गरम लागेल म्हणून तो ताक फुंकून पिता असे. एकदा एक गोष्ट चुकीची ठरली की आपल्याला त्याची भीती वाटू लागते. ठीक आहे. पुढचं, काठावर तीर मारणे. काठावर तीर मारणे, खूप जवळ येऊन चूक करणे. तुम्ही आता कामाच्या शेवटाला आलेत म्हणजे तुमचं काम यशस्वी होणार. परीक्षा जवळ आली, आता 4-5 दिवस तुम्ही परीक्षेच्या टप्प्यात अभ्यास केला पाहिजे आणि त्याच वेळी तुम्ही म्हटले जाऊ द्या आता माझा खूप अभ्यास झाला, मी मस्त आराम करतो, झोप काढतो, आज पिक्चर बघतो, उद्या गाणी बघतो, परवाच्याला गेम खेळतो आणि मग मी यशस्वी होईल. असं होत नाही, असं होत नाही. ठीक आहे. म्हणजे खूप जवळ आल्यानंतर तुम्ही चूक करणं याला म्हणतात काठावर येऊन तीर मारणे. ठीक आहे. कुत्रा शेपूट हलवतो, शेपूट कुत्रा हलवत नाही. ही म्हण नीट समजून घ्या. कुत्रा काय करतो, त्याला शेपटी असते ती हलवतो, पण ती शेपटी कुत्र्याला हलवू शकते का? नाही, शेपटी कुत्र्याला हलवू शकत नाही. नियंत्रक माणूस नेहमीच प्रभावी असतो. जो कुत्रा आहे ना तो स्वतः नियंत्रक आहे त्या शेपटीचा. कसा आहे? नियंत्रक आहे. मग तो प्रभावी आहे. ती जी हलती ती शेपटी त्याला हलवू शकत नाही कारण तिच्याकडे त्याचं नियंत्रण नाही. कळलं? नियंत्रक माणूस नेहमीच प्रभावी असतो. ओके. पुढे, कुरकुरलेले तांदूळ उडवता येत नाहीत. कुरकुरलेले तांदूळ
एखादी गोष्ट काही गोष्ट तात्पुरत्या केल्याने त्याचा कायमस्वरूपी परिणाम होत नाही. म्हणजे काय, खराब झालेले तांदूळ त्याचा काहीच उपयोग होत नाही. काही गोष्टी तात्पुरत्या स्वरूपात केल्यास तर त्याचा कायमस्वरूपी परिणाम होत नाही. ठीक आहे, त्या मुरमुऱ्यांचा खूप फायदा होईल अशातला भाग नाही, कारण एकदा परतले नाही केले की त्याच्यातलं पोषक तत्व कमी होतं, त्याचा खूप फायदा होतो असं नाही, वेगळ्या पद्धतीने म्हणे. ठीक आहे, पुढचं बघू, 2 म्हणी बघू अजून. कुंभाराच्या दारात काही तुटले तरी मातीचेच. कुंभाराच्या दारात काही तुटले तरी मातीचेच ही म्हण कशी माहिती का? कुंभाराच्या दारामध्ये काय असतं सगळं? मातीची भांडी असतात, गाडगे मडके काय असेल ते कोळंब केलेलं असेल. ठीक आहे, ताटा असतील, सुराया केलेल्या असतील. मग आता तुटफूट जरी झाली तरी ती कशाची होणार? मातीची. तो काय करेल, पुन्हा ती फुटलेली माती परत चिखल करेल, भिजवली की परत तयार करू शकतो. म्हणजे कुंभारात जे नुकसान होते त्याचे मोल कमी असते. त्याच्या दारात जर नुकसान झालं कुंभाराच्याच घरी तर त्याला त्याचं फारसं मोल नव्हतं. जाऊ दे म्हणतो, फुटलं परत करीन मी. केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे. कोणतेही काम केले की सफल होते. एक साधी गोष्ट आहे, माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून मी छोटेसे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. शाळेतल्याच विद्यार्थ्यांना मला असं वाटलं या घटकावर आपण एक व्हिडिओ करू, त्या घटकावर एक व्हिडिओ करू, त्या घटकावर एक व्हिडिओ करू, याच्यावरती विद्यार्थ्यांना समजून सांगू, त्याच्यावरती विद्यार्थ्यांना समजून सांगू. एक 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 करता करता मित्रांनो, आज आपण हा व्हिडिओ बनवत असेल त्यावेळी 250 व्हिडिओ जवळजवळ ह्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि परत मी खात्री देतो की भविष्यात वर्षभर सातत्याने मी एक जरी काम केलं ना, 1 किंवा 2 तर करत राहिलं तर ह्याच्याच संख्या जवळजवळ डबल होईल. 500 ते 600 व्हिडिओ तुम्हाला पुढच्या वर्षी याच्यात दिसतील. ठीक आहे, मग हे कधी होईल? करत राहिल्याने. केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. आणि याचा फायदा काय? अहो, माझ्याच विद्यार्थ्यांना नवीन कंटेंट मिळेल, आपल्याच घटकामध्ये बघणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. पण कोणत्याही फायद्यासाठी एक एक गोष्ट करत राहावं लागेल. ठीक आहे, न थकता सातत्याने केलेल्या परिणामांचा फायदा खूप होतो. ठीक आहे, आता हा घटक जर तुम्हाला आवडला असेल तर आता आपण 30 म्हणी याच्यात बघितल्यात. याचा पूर्ण घटकाचा अजून आपण दुसरा सेट करणार आहोत. मी म्हणी समजावून सांगेल. जर तुम्हाला याच्या खालच्या वाचायचं असेल तर ह्याच्या खाली तुम्हाला ही PDF उपलब्ध आहे. ओके, आज आपण भाषेच्या घटकामधील म्हणींसाठीचा प्रॅक्टिस सेट दुसरा पाहत आहोत. तर यामध्ये पहिला घटक जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर त्यात बघा, त्यामध्ये आपण दुर्मिळ आणि वेगळ्या काही 30 म्हणी दिल्या होत्या. आज आपण त्याच्या पुढच्या म्हणी घेऊ. ठीक आहे, चला पुढची म्हण बघतोय आपण 32वी. म्हणजे आता याला आपण प्रॅक्टिस सेट मध्ये 1 म्हणू, ही 31वी म्हण आहे. ठीक आहे, ओके, चला. गाढव काय गंगेत स्नान केले तरी गाढवच राहते. गाढव काय गंगेत स्नान केले तरी गाढवच राहते. ठीक आहे, बघा म्हण काय, याचा अर्थ काय होतोय? आता मूर्ख माणूस कितीही मोठ्या जागी गेला तरी मूर्खच राहतो. मूर्ख माणूस कितीही मोठ्या जागी गेला तरी मूर्खच राहतो. म्हणजे माकडासारखाच वागेल कुठेही नेला तरी. एका राजाने माकडाला आपल्या जवळ ठेवलं होतं. गोष्ट माहितीये का तुम्हाला? राजाने काय केलं, माकड आपल्या जवळ बाळगले. माकड मूर्खच असतात, ते कधी माकड चाळी करत सांगता येत नाही. राजा झोपलेला होता आणि राजाची तलवार त्याच्या जवळ होती. ठीक आहे, मग तिथं माशी फिरायला लागली. राजा शांत झोपलेला, पण ती माशी माकडाने हाकलली पण ती हलतच नव्हती. ती परत यायची, हाकलली की परत यायची, गुणगुण गुणगुण गुणगुण, पुन्हा हाकलली की परत यायची. त्याला इतका राग आला माकडाला. माकडाची काय गॅरंटी काय करेल? त्याने काढली तलवार. ती माशी बसली ती राजाच्या नाकावरती. ठीक आहे, तलवार घेतली, सामनेशी माशी मारली. अहो, माशी गेली उडून, पण राजाच्या नाकाचा त्याचा खपला गेला ना, त्याचा छिलका उडून गेला. म्हणजे राजाचं नाक डायरेक्ट कापलं गेलं. आलं लक्षात? ओके, म्हणजे माकडाने तलवारीने नाक छाटल्याने राजाचं नाक काय झालं? कट झालं. लक्षात? म्हणजे तो मूर्ख होता ते माकड. किती मोठ्या जागी नेलं, राजाजवळ नेलं तरी त्याने मूर्खपणा केलाच. आलं लक्षात? पुढची म्हण बघू. गंभीर शब्दांना मनाचा विचार असतो. गंभीर शब्दांना मनाचा विचार असतो. बघा, गंभीर शब्दांना मनाचा विचार असतो. शहाण्याचे शब्द विचारपूर्वक बोललेले असतात. जो शहाणा माणूस आहे ना, तो बोलताना पण व्यवस्थित बोलतो आणि तो त्याचे शब्द जपून वापरतो. म्हणजे तो बोलण्याआधी मनामध्ये विचार करतो आणि त्याचा योग्य शब्द बोलतो त्याच विचारातून. ठीक आहे, म्हणजे शहाण्याचे शब्द खूप विचारपूर्वक बोललेले असतात.
कारण त्याचे ते शब्द गंभीर असतात. ठीक आहे, त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल विचार असतो. ओके, पुढे. गाढवाच्या गळ्यात सोन्याची माळ घातली तरी गाढव गाढवच राहतो. गाढवाच्या गळ्यात सोन्याची माळ जरी घातली ना तरी गाढव काय राजा होईल का, शहाणा होईल का? नाही. मग तो त्याचा गाढवपणा सोडेल का? नाही. त्याचं जेवण शोधेल, तो कुठे जाईल? उकांड्यावर जाईल. तिथं गेला की मातीत लोळेलच. म्हणजे त्याच्या गळ्यात सोन्याची जरी माळ घातली तरी तो तसाच वागेल. मूर्ख माणूस किती सजवला तरी मूर्खता संपत नाही. आलं लक्षात? यालाच समानार्थाची म्हणे, कोळसा किती उघडला तरी काळेपणा जातो का? ही याच्या समानार्थाची म्हण आहे. ओके, कधी कधी सुसंगत म्हणी शोधायला सुद्धा तुम्हाला विचारले जातील की याला सुसंगत म्हण शोधा. 35वी म्हण बघू. घरचे कोणी हाक न मारता दुसरं कोणी विचारत नाही. बघा, घरचे कोणी हाक मारत नाहीत आणि दुसरे कोणी विचारत नाही म्हणजे काय? माणसाच्या जवळच्या माणसांनीच त्याचं महत्व ओळखलं नाही. माणसाच्या जवळच्या माणसांनी त्याचं महत्व ओळखलं नाही तर बाहेरचे त्याला काय विचारणार? घरचेच कोणी त्यांना किंमत नाही तर त्याला बाहेर काय किंमत देणार? याच अर्थाची म्हण होती बघा. म्हणजे जर समजा जवळच्या माणसांनी जर त्याचं कौतुक केलं की हा खरंच आमच्याच घरातला माणूस आहे, खूप शहाणा आहे, हुशार आहे, त्याचा आदर केलास तर त्याला बाहेर सुद्धा किंमत येते की लोक म्हणतात तो शहाणा आहे. पण घरचे म्हणले जाऊ द्या, त्याला काही येत नाही, कशाला विचारायचं? मग त्याला बाहेर कोणी विचारेल का? अशा अर्थाची म्हण आहे. ठीक आहे, पुढे. पुढची म्हण बघा 36वी. गंजल्याशिवाय लोखंड तुटत नाही. गंजल्याशिवाय लोखंड कधीच तुटत नाही म्हणजे काय हो? लोखंड जर चांगला असेल, त्याला रंग देऊन ठेवला असेल तर ते तुटेल का? नाही. पण जर ते खराब झालं, म्हणजे एखादा लोखंडी पाईप आहे जो जमिनीत गाडलेला आहे आणि इथं जर पाणी लागून लागून इथं गंजला, तो गंजल्यानंतरच तुटेल, तोपर्यंत तुटेल का? नाही. वाईट सवयी असल्या म्हणजे तिथं खराब वातावरण झालं, इथं कुणी मेंटेनन्स केला नाही तर काय होतं? वाईट सवयीमुळेच माणसाचे नुकसान होते. हा गंज वाईट होता, या गंजाने या लोखंडाला खराब केलं. तसंच वाईट सवय जर लागल्या एखाद्याला, एक मित्र म्हटला की आपण गुटखा खाऊ, तंबाखू खाऊ, पुडी खाऊ, मग त्याच्या त्या वाईट सवयीमुळे दुसराही खातो, मग दुसरा पैसे आणतो, तिसऱ्याला खाऊ घालतो. या वाईट सवयीने सगळेच नुकसान सगळ्यांचं. कळलं? पुढे. घरोघरी मातीच्या चुली. सोपी म्हणे, प्रत्येक घरातल्या समस्या काही वेगळ्या नसतात, त्या समस्या सारख्याच असतात. काही ना काही समस्या असतातच प्रत्येकाच्या घरात. ठीक आहे, सारख्याच असतात. इथं जर अडचण असेल तिथं सुद्धा तशीच असते. घोडा राजा नांगर ओढत नाही. घोडा आणि राजा नांगर ओढत नाही म्हणजे मोठ्या माणसांकडून लहान सहान कामं होत नाहीत. राजा जो आहे तो छोटं काम करेल का? त्याचा घोडा आहे. राजा आणि घोडा हे दोघंही चांगले आहेत. राजा घोड्यावर बसलाय, ते छोटे काम करेल का? नाही. ते मोठे कामं करेल, युद्ध लढेल, हे करेल. मग त्याच्याकडनं लहान सहान कामं होणार नाहीत. घोडं पुढे निघालं की घुंगराचा आवाज होणारच. घोडे पुढे निघालं की घुंगराचा आवाज होणार म्हणजे काय? मोठी कामं करताना काहीतरी अडचणी येणारच. या म्हणीचा अर्थ वेगळा आहे बघा. या म्हणीचा अर्थ वेगळा आहे. मोठं काम करताना घोडा निघाला, आता घोडा युद्धाला निघालाय, बरोबर आहे. राजा त्याच्यावर बसलाय, घोडा युद्धाला निघालाय. मग युद्धाला निघालेल्या याचे आवाज होणार ना. तो मोठं काम करायला गेलो का ते लपून जाता येतं का? नाही. पण एक याच्यावरती आणखी एक बाब सांगतो. शिवरायांवर मी 2-3 छोटी छोटी मुलांसाठी पुस्तकं लिहिली, त्यातले तर बघा, शिवाजी महाराजांनी त्यांच्या ज्या मोहिमा होत्या या अमावस्येच्या रात्रीच काढल्या. का काढल्या? कारण अमावस्येला सगळीकडे अंधार असतो. लोक म्हणतात अमावस्येला चांगलं काम करू नये, पण शिवरायांनी ती अंधश्रद्धा होती दाखवून दिलं. पूर्वी अमावस्येला बाहेर का पडत नव्हते? कारण त्यावेळी लाईट नव्हत्या, सगळीकडे अंधार असायचा आणि त्या अंधारात आपल्याला काही नुकसान होणे पडू नये म्हणून. पण राजांनी काय केलं? दरवेळी नियोजन केलं. मोठमोठे किल्ले त्यांनी अंधारात सर केलेले आहेत. अमावस्येच्या रात्री ते व्यवस्थित जायचे, तिथं काळजीपूर्वक जंगलात लपून बसायचे संध्याकाळच्या वेळाने, बरोबर रात्री किल्ल्यावरती चढायचे. आणि लोक त्या किल्ल्यावरचे शिपाई झोपले असे, ते म्हणायचे अमावस्येला भूत येतात, बाहेर जाऊ नका. आणि मग राजेच तिथं भूतासारखे हजर व्हायचे आणि ते काय करायचे? त्यांच्या शत्रूचा पाडाव करायचे. ठीक आहे, राजांनी सांगितलं भूत कोणतंच नाहीये, अंधश्रद्धा आहेत. ठीक आहे, पुढचं बघू. चहा आला पण साखर संपली. चहा आला पण साखर संपली. काही गोष्टी मिळाल्या पण त्यात काही महत्वाचं राहिलं नाही. आता चहा आलाय पण त्याच्यात जर साखर नसेल तर तो गोड लागेल का? तो चांगला लागेल का? नाही. म्हणजे काही गोष्टी आल्या, काही गोष्टी मिळाल्या पण त्याच्यात काही
महत्वाचं नव्हतंच, काही त्याच्यात किंमत राहिलेली नाही अशी म्हणे. पुढं ओके, पुढची म्हण बघू. 41वी, चंद्रालाही डाग असतो. चंद्रालाही डाग असतो म्हणजे काय? आपण आता वास्तविक काय माहिती का, चंद्र खूप लांब आहे आपल्या. आपण मोहिमेने त्या म्हणजे चंद्रावरती चंद्रयान मोहिमा गेल्या, तिथून कळले की चंद्रावर डाग नाहीत, ते काळे भाग आहेत, तिथले मोठमोठे विवर आहेत, त्याच्यामुळे काळं दिसतं. पण या म्हणीचा अर्थ असा आहे, किती सुंदर गोष्ट असली, परिपूर्ण गोष्ट असली तरी त्यात काही ना काही अडचण, उणीव असते. उणीव म्हणजे काहीतरी कमतरता असते. काय असते? काहीतरी कमतरता असते. ठीक आहे, किती सुंदर गोष्ट असली तरी त्यात काहीतरी कमतरता असतेच. ओके, पुढचं चोराच्या उलट्या बोंबा. पुढची म्हणे चोराच्या उलट्या बोंबा. चुकी करणारा किंवा चुका करणारा माणूस आपली चूक लपवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडतो. आता या म्हणीचा वेगळ्या अर्थाने अर्थ समजून सांगितलाय. चोरी करणारा काय करतो? चोरी करतो, पण आपण ओळखायला येऊ नये म्हणून अंधारात चोरी करून निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या लोकांसोबत येतो सांगतो, काय हो मी सुद्धा बघितला, खूप मोठा चोर होता. हा जर बुटका असेल तो सांगतो एक उंच चोर होता, कारण त्याला ते लपवून टाकायचं असतं. म्हणजे त्याला तुमचं लक्ष डिस्ट्रॅक्ट करायचं असतं पोलिसाचं, म्हणून तो चुकीच्या बॉम्बा मारतो आणि मग तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतो असं म्हणे. चुकी करणारा माणूस आपली चूक लपवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडतो. ठीक आहे, ओके, पुढचं बघू. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. बघा, परिस्थिती बदलत असते, कधी कोणी तर कधी कोणाची सत्ता असते. ही म्हण नीट समजावून घ्या. प्रत्येक सून ही पुढे सासू होते, बरोबर? आणि ती सासू काय करते? आता माझ्या हाताखाली सून आलेली, बघतेच मी तिला कामाला लावते, मी आराम करेल, मला काहीच घेणं नाही, अशा अर्थाने जर ती वागली तर तसं योग्य नाही. सुनेला मदत केली पाहिजे. आणि अशा अर्थाने, कारण कुणाची सत्ता कधी बदलेल, भविष्यात जर सासूला काय झालं, समजा एखादा अपघात झाला, काय झाला, पाय मोडला, घरात बसली, तिला मदत करायला तिची सूनच असते. म्हणून कधीही सत्तेचा मोठेपणा न करता, या म्हणीचा अर्थ असा आहे, परिस्थिती बदलत राहते हे समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, पुढचं. 4 लोकात तोंड दाखवायला जागा नाही. 4 लोकात तोंड दाखवायला जागा नाही. सांगा याचा अर्थ काय होतोय? 4 लोकात तोंड दाखवायला जागा नाही, या म्हणीचा अर्थ काय होतोय तुम्ही सांगायचंय. ठीक आहे, चला, याचा अर्थ काही चुकीचं काम जर झालं, खूप मोठी लाजिरवाणी घटना घडली असताना समाजात जाण्याची इच्छा होत नाही. आपल्याकडून जर एखादी चूक झाली, अनावधानाने तुम्ही गाडी चालवत असताना एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला तुमच्याकडनं टक्कर बसली आणि तो म्हातारा जर लंगडावून घरात बसला, तर तुम्हाला खिन्नता वाटेल, वाईट वाटेल की माझ्याकडनं लाजिरवाणी गोष्ट घडली, आता त्या म्हाताऱ्याला कोण सांभाळेल, त्याची काळजी कोण घेईल. अशा वेळी तुमच्याकडनं चूक घडल्यामुळे तुम्हाला त्या म्हाताऱ्याकडे किंवा समाजात जाण्याची इच्छा होत नाही. ठीक आहे, म्हणजेच काय, याचा अर्थ काय झाला? 4 लोकात तोंड दाखवायला जागा राहिली नाही, कारण चूक झालेली आहे. ठीक आहे, आपल्या हातून लाजिरवाणी घटना घडली, त्यामुळे आता समाजात जाण्याची इच्छा नाही. पुढचं, चोराच्या मनात चांदणे. चुकीचे काम करणारा माणूस नेहमीच चिंताग्रस्त असतो. चोराच्या मनात चांदणे, याचा अर्थ काय होईल? काय होतो? चोर चोरी कधी करतो? उजेडात करतो का? अंधारात करतो. मग एकदा त्याने चोरी केल्यावर त्याला काय वाटतं? आपण उजेडात जाऊच नाही, म्हणून तो चांगल्या गर्दीच्या ठिकाणी न राहता काय करतो? लपून बसत असतो. तो काय करतो? पोलीस दिसले की तो लांब पळून जातो. अरे पोलीस, आपण काही चुकीचं बोललो तर धरतील, म्हणून तसं म्हणतात. चुकीचं काम करणारा माणूस नेहमीच त्याला भीती असते, चिंता असते. काय असते? तो चिंताग्रस्त असतो. ठीक आहे, जशी लायकी तशी वागणूक. जशी तुमची लायकी तशी वागणूक म्हणजे काय हो? म्हणजे काय? जसा व्यवसाय करता तुम्ही, जसं तुमची लायकी आहे. एखादा शिक्षित उच्च विद्या विभूषित माणूस असला तर तो शिव्या देईल का? तो लबाडी करेल का? आजकालच्या काळात सांगता येत नाही. जास्त शिकलेला माणूस लबाडी करू शकतो, तो मुद्दा वेगळा आहे. करतात, उलट जास्त शिकलेले जास्त वेगळ्या पद्धतीने फसवतात, असं होतंय आता. ठीक आहे, पण जशी लायकी आहे तसा माणूस वागतो. एखादा गरीब शेतकरी असेल, तो त्याच्या पद्धतीनेच काम करतो. तो काही फार मोठ्या मर्सिडीज मध्ये बसेलच अशातला भाग नाही, पण तो त्याच्या पद्धतीने त्याची गाडी घेतो, तसा तो वागतो. असं माणसाला त्याच्या कृत्यानुसार तशी. आणि काही लोक चुकीचंही वागतात. ठीक आहे, ओके. मग आता हे समजा त्या माणसाला त्याच्या कर्तृत्वानुसार वागणूक मिळते. ओके, पुढचं बघू. जशास तसं. जशास तसं, जसं वागावं तसंच वागणं. जशास तसं म्हणजे दुसऱ्याने जर तुम्हाला
बसायला जागा दिली नाही किंवा तुम्हाला त्रास दिला, 2 ठोसे मारले, तर मग त्याला तुम्ही तसंच वागलं पाहिजे. कारण त्याला जर चांगली बाब समजत नसेल तर तुम्ही त्याला 2 ठोसे देऊन त्याच्याशी तसंच वागलं पाहिजे. ठीक आहे. पुढचं, जगन्नाथाचा रथ आहे. एखाद्या कामात अडथळे येऊनही ते पूर्ण होणे. जगन्नाथाचा रथ आहे म्हणजे काय? हे जे जग चाललंय ना, हे जगन्नाथाचा रथ आहे. जगन्नाथ म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्णांना जगन्नाथ म्हटलं जातं. आणि त्यांचं असं आहे की किती कामाला अडचण आली तरी ते काम अखेर पूर्ण होतं अशी म्हणे. मग हे जगन्नाथांची ही गोष्ट कुठे आहे? भारताच्या पश्चिम बंगालच्या समुद्र किनारा, बांगला जे तिकडचा भाग जो आहे त्या समुद्र किनाऱ्यावर तिथे जगन्नाथपुरी आहे, तिथे जगन्नाथ आहे. तिथं रथ सुद्धा निघते, रथयात्रा निघते. त्या रथयात्रेमध्ये भगवान बलभद्र, सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ असतात. ठीक आहे, 3 जण. आणि त्या रथामध्ये कधीच अडचण येत नाही असं म्हटलं जातं. त्या अर्थाने ही म्हणे कितीही अडथळे आले तरी काम शेवटी पूर्ण होतं, ती यात्रा पूर्ण होते. ओके, तिथली जी गोष्ट होती ती याला जोडून सांगितली, शब्द म्हणी तुमच्या लक्षात राहण्यासाठी. जळाल्याशिवाय सोनं उगाळत नाही. जळाल्याशिवाय सोनं उजळत नाही. काय होत नाही? उजळत नाही. ठीक आहे. संकटाचा सामना केल्याशिवाय माणूस सक्षम होत नाही. बघा, शिवरायांना असोत, डॉक्टर बाबासाहेबांना असोत, यांना अडचणी आल्या, त्या अडचणीतून ते पार झाले, त्याच्यामुळे त्यांचं मोठेपण आणखी मोठं झालं. जर अडचणीच आल्या नसत्या, सामान्य माणसासारखे राहिले असते तर त्यांना जगात मोठेपण नसतं. ते त्यांच्या कर्तृत्वाने मोठे झाले, त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांना जेवढ्या अडचणी आल्या त्यातनं ते बाहेर पडले. तुम्हालाही अडचणी येत असल्या तरी त्याच्यावर मात करा. त्या अडचणीतून बाहेर आला तर तुमच्या कामाचं सोनं होईल आणि तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा उजाळेल. ठीक आहे. पुढे, जसा देश तसा वेश. जसा देश तसा वेश. परिस्थितीनुसार माणसाने आपली वर्तणूक बदलली पाहिजे. परिस्थितीनुसार माणसाने वर्तणूक बदलली पाहिजे. आपल्याकडचे जे प्राणी आहेत ना, गाय वगैरे, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये गायीचे खुरं छोटे आहेत, बरोबर. आणि तसेच राजस्थानमध्ये जो उंट आहे त्याचे खुरं, त्याचे जे पायाचे तळवे आहेत ते पसरट आहेत. का? कारण तिथल्या भौगोलिक परिस्थितीची ती गरज आहे. राजस्थानमध्ये लोक भरधाव मोठे भरपूर कपडे घालतात कारण ऊन लागू नये हे नाही. आता आपण अरबस्तानचा विचार केला तर अरबस्तानामध्ये वाळू उडते, वादळ येतात, म्हणून पांढरे कपडे घालतात, उष्णता कमी होते. आणि अंगभर पेहराव असतो कारण त्या वाळूचे कण शरीरात जात नाहीत, ते वस्त्र घाण होत नाही, बरोबर. म्हणजे जिथं जसं वागायचे ना, जिथली परिस्थिती तिथं तसं वागावं लागतं. जसा देश त्या परिस्थितीनुसार माणसं आपली वर्तणूक बदलवतात, करतात. ठीक आहे. पुढे, ज्याचं पोट दुखतं त्यालाच गळ दुखतं. ठीक आहे, त्यालाच कळतं. एखाद्याला त्रास होतो तेव्हा त्याची शारीरिक मानसिक प्रभाव सगळीकडे जाणवतो. ठीक आहे. एखाद्याचं जेव्हा पोट दुखतं त्यालाच कळतं. ठीक आहे. ओके, त्यालाच कळते. एखाद्याला त्रास होतो तेव्हा त्याची शारीरिक मानसिक प्रभाव त्याला सगळीकडे जाणवतो. आता ज्याला दुखायला लागलं त्याला समजतं त्याची तकलीफ किती आहे. ठीक आहे. एखाद्याचा पायाला अपघात झाला आणि त्याला उभं राहायला अडचण असेल तर त्या वेदना समोरच्याला कळतील का? नाही. ज्याचं पोट दुखतं त्यालाच कळतं. ठीक आहे. ज्याचं पाणी त्याला पाजत नाही. एखाद्या गोष्टीवर अधिकार असेल त्या माणसाला ती गोष्ट मिळत नाही. ही आता विरुद्धार्थाने वापरलेली म्हणे, म्हणजे ज्याचा आहे त्याला कधी कधी मिळत नाही असं येते. ओके. पुढचं, ज्याचं त्यालाच कळतं, तीच म्हण होती बघा. इथं आपण ज्याला म्हटलं ज्याचं पोट दुखतं त्यालाच कळतं, तसंच स्वतःच्या दुःखाची किंवा परिस्थितीची जाणीव फक्त त्याच व्यक्तीला असते. ओके. ज्याचे जळे त्यालाच कळे, ही म्हण त्याचा अर्थ नाही बघा. ज्याचं घर जळायला लागलं त्यालाच त्या परिस्थितीची अडचण आहे की त्याच्या रोजच्या वापराच्या वस्तू जळाल्यात, दुसऱ्याला कळेल का? आता ह्याला जर एखाद्याचं समजा दुर्दैवाने वीज पडली आणि त्याचं घर जळालं आणि तो बाजूला असला तर त्याला कळतं की आपलं धान्य तिथलं आता जळून गेले, कपडे गेलेत, कोण देईल आपल्याला? उद्या पावसात, उद्या परिस्थिती अशी की आपल्याला कोण सांभाळेल? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ठीक आहे. वरचं सुद्धा होतं, ज्याचं पोट दुखतं त्यालाच कळतं, ज्याचं जळे त्यालाच कळे असे. पुढचं, जसे खाल तसे पोटात त्याचं. जर चांगलं खाल्लं तर पोटाला चांगला आराम मिळेल. जसा माणूस कर्म करतो तसं त्याला फळ मिळतं. जर सतत मिरची खाल्ली तर काय होईल? पोटात उष्णता भडकेल आणि त्रास होईल. म्हणजे जे खाल त्याच्या पद्धतीने तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होईल. जर तुम्ही सात्विक चांगला आहार घेतला, सात्विक आहार घेतला तर तुमचं शरीर काय होईल? तंदुरुस्त राहील. संतुलित आहार घेतला तर. आले लक्षात? ओके. ठीक आहे.
पुढची म्हण आहे जसा राजा तशी प्रजा. ही म्हण अशी पण आहे यथा राजा तथा प्रजा. जसा राजा तशी प्रजा म्हणजे काय, नेत्याचं वर्तन त्याच्या अनुयायांवर परिणाम करतं. बघा आता हे समजून घ्या, जर राजा चांगला असेल, हुशार असेल, त्याला कलेची आवड असेल, तर त्याची प्रजा सुद्धा कलेला किंमत देते आणि तशी वागायला लागते. आता जुने मंदिरांच्या, भारतामध्ये खूप जुने मंदिर होते, तर समजा तुम्ही दक्षिणेत तामिळनाडूमध्ये वगैरे गेलात तर मीनाक्षी मंदिर आहे, बरोबर. मीनाक्षी मंदिर जे आहे तिथं तुम्ही गेलात तर ते मंदिर बांधायला 600 वर्ष लागले. किती वर्ष लागले? 600 वर्ष लागले. आणि 65 राजांच्या पिढ्यांनी त्याच्यासाठी काम केलं. मग आता ते जे राजे होते त्यांनी कलेला वाव दिला. दुष्काळ पडला की लोकांना काम मिळावं म्हणून त्यांनी स्वतःचं धन बाहेर काढलं आणि तिथं सांगितलं की इथं मंदिर बांधा, इथं काम करायला आम्ही येतो. त्या राजाला त्या गोष्टीची किंमत होती म्हणून प्रजा तशी वागली. आजही ती प्रजा ती टिकवते, ठीक आहे. आणि जर राजालाच किंमत नसते, एखाद्या राजाला कलेची किंमत नाही, एखादा, आता समजा आपण असं म्हणतो की अकबराच्या ह्याच्यामध्ये नवरत्न होते, म्हणजे काय, अकबराला चांगल्या गोष्टींची आवड होती म्हणून त्याने गायन करणारी माणसं सांभाळली, त्याच्याकडे अभ्यासू माणसं होती, त्याच्याकडे विद्वान होते. राजा जसा असेल यथा राजा तशी प्रजा. जो नेता आहे तो जर चांगला असेल, तो किंमत देत असेल, त्याच्या अनुयायांवर चांगलाच परिणाम होतो, ठीक आहे. ज्याचं करंट, ठीक आहे. पुढची म्हण बघू. ओके, पुढची म्हण घेऊ. जीवनात आंबट गोड तिखट सगळंच आलं पाहिजे. जीवनात किंवा जेवणात, आता जेवणातही म्हटलं तरी चालेल, जीवनातही म्हटलं पाहिजे. म्हणजे काय, या म्हणीचा विस्तृत अर्थाने बघा. आता जीवनात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. एखाद्याला श्रीमंतीत जर असेल तर त्याला गरिबीची किंमत कळेल का? आयुष्यभर जर त्याला सगळ्याच उदंड गोष्टी मिळाल्या तर त्याला कमतरता कशी असते ती समजणार नाही. आणि एखाद्या गरीबाला जर चांगल्या गोष्टी मिळाल्या काही काळ तर त्याला त्याची किंमत कळेल. मग याचाच अर्थ आपण जे जीवन आहे किंवा जेवण आहे त्याच्यात आंबट पदार्थाची चव कळली पाहिजे, गोड कळलं पाहिजे, तिखट कळलं पाहिजे, सगळ्या चवी, सगळे अनुभव माणसाला आले पाहिजे. आले लक्षात? मग या अर्थाने जीवनात प्रत्येक अनुभव महत्वाचा असतो, ठीक आहे. पुढचं, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ही म्हण सुद्धा आधी तशीच होती, ज्याचं जळे त्याला कळे. तशा समानार्थाने म्हण आहेत, म्हणजे या 4 समानार्थाच्या म्हणी आल्या. एखाद्या व्यक्तीच्या अनुभवातून त्याच्या परिस्थितीचं मूल्य कळतं. एखाद्या व्यक्तीच्या अनुभवातून, एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या परिस्थितीच्या अनुभवातून त्याचं मूल्य कळतं. जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या समोर एक मूर्ती आहे, ती कोरलेली खूप सुंदर आहे, तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की तिथं गेल्यानंतर ती मूर्ती कोरायला त्याला किती वेळ लागला. त्या मूर्तिकाराला त्याने छन्नी हातोड्याने ती मूर्ती कोरली, त्याचे एक एक कण खाली पडत गेला, तो कण उडायचा, त्याच्या अंगावर टोचायचा. आणि ही सुंदर मूर्ती करताना तो कण किती वेळा डोळ्यात गेला असेल, तर उठला, त्रास झाला असेल. हे कधी कळेल? जेव्हा तुम्ही ते काम करून बघाल तेव्हा. म्हणजे त्याच्या वंशात गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही किती त्रास होतो. आलं लक्षात? चला पुढची म्हण बघू. जितावा तो मोडावा. म्हणजे काय, ज्याने जिंकले त्याच्याच शब्दाने कामे करावीत. जो जिंकलाय, ज्याला यश माहिती आहे, यश कशा पद्धतीने मिळवता येतं, त्याचं समजून घेतलं की त्याच पद्धतीने त्याच्या पावलांवर चालले की तुम्ही बरोबर यशस्वी होऊ शकता, ठीक आहे. रोज छोटी छोटी गोष्ट केली, रोज अभ्यासात प्रगती केली की तुम्हाला यश नक्कीच मिळेल. ओके, चला आपण ह्याही घटकामध्ये 30 म्हणी समजावून घेतल्या. आधीच्या प्रॅक्टिसमध्ये 30 समजावून घेतल्या त्या. तुम्हाला घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. याच्या आधी आपण ह्या घटकाचे 4 ते 5 भाग केलेले आहेत. आज आपण 5वा भाग बघत आहोत. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये हा घटक सगळीकडे आहे, सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. साधारण 2 ते 3 प्रश्न येतात परीक्षेमध्ये याचे. बुद्धिमत्तेमध्येही एखाद वेळी उलट सुलट करून म्हण विचारली जाते आणि भाषेमध्ये तर 2 प्रश्न असतातच, ठीक आहे. म्हणींचा घटक आहे, मुलांचा आवडता असतो. फक्त यामध्ये तुम्ही जर करणार असाल तर तुमच्याकडे किमान 300 ते 400 म्हणी असायला हव्यात. म्हणजे तुम्ही एवढ्या म्हणी वाचलेल्या असायला हव्यात. म्हणून आपण याचे 5 भाग केले. प्रत्येक भागामध्ये आपण साधारण 25 ते 30 म्हणी घेतो. अजून 1-2 भाग आपण याचे करणार आहोत, ठीक आहे. महत्वाच्या आणि ज्या उलट सुलट विचारल्या जातात तशा. ओके, चलो तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे, अपराध करून उलट कांगावा करणे. अपराध करून उलट कांगावा करणे, ठीक आहे. तुम्ही प्रश्न वाचायचा आहे आणि त्याला 4 पर्याय दिलेले आहेत आपण फळ्यावर. त्याच्यातला योग्य पर्याय निवडायचा आणि तो कमेंटमध्ये टाकायचा, ठीक आहे. चला
त्याचं उत्तर द्यायचंय. चोराच्या मनात चांदणे, चोराच्या उलट बोंबा, चोरावर मोर, चोर सोडून संन्याशाला फाशी, अपराध करून उलट कांगावा करणे. किती नंबरचं ऑप्शन याला बरोबर आहे? अपराध करायचा म्हणजे चोरी करायची आणि नंतर स्वतःचा आरडाओरडा करायचा, बरोबर. मग चोराच्या मनात चांदणे ही म्हण होईल का? की चोरावर मोर होईल, की चोर सोडून संन्याशाला फाशी होईल? तुम्ही तुमच्या हाताची बोटं सुद्धा वर करू शकता. ठीक आहे, ओके, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चोराच्या उलट्या बोंबा. चोरी करतो आणि परत तिथे येऊन सांगतो, बापरे काय चोरी केली, कोणी केली, काय लबाड माणूस असेल, गरीब माणसाला फसवलं, त्याचं चोरून नेलं. म्हणजे स्वतः यायचं आणि उलट्या बोंबा करायच्या आणि पोलिसांना डिस्ट्रॅक्ट करायचं, त्यांच्या तपासात त्यांना दुसरीकडं तपास करायला लावायचा. ठीक आहे, म्हणजे त्यांचा वेळ खाऊ. अशा वेळेला चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात. किंवा जो चोर करणार आहे तोच सांगतो, मी नाही केली, त्यांनी केली, तो तिकडे गेला, इकडे गेला, उलट्या बोंबा. आले लक्षात? अशा प्रकारे आपल्याला काही म्हणींवरचे प्रश्न बघायचे आणि म्हणी सुद्धा बघायच्यात. ओके, चला तुमच्या समोर आता आपण म्हणींचे प्रश्न पाहत आहोत. बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. ठीक आहे, पर्याय वाचायचे, उत्तर त्याचं लक्षात घ्यायचे. बघा बरं, म्हणींचे अर्थ काय आहेत. पहिली म्हण तुमच्या समोर आहे, चला वाचा. खालील प्रश्नांचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांचे निरीक्षण करून म्हणींचा अर्थ असणारा योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे. ठीक आहे, प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे, त्याच्यामध्ये योग्य क्रमांक असलेल्या म्हणीचे वर्तुळ तुम्हाला रंगवायचे. म्हण आहे, लाथ मारील तेथे पाणी काढील, लाथ मारील तेथे पाणी काढील. ठीक आहे, मग आता 4 पर्याय दिलेत. पहिला आहे लाथ मारल्यावर पाणी निघणे, दुसरा आहे कर्तृत्ववान पुरुष कोठेही यश मिळवतात, तर तिसरा आहे मोठेपणा मिळविणे, आणि चौथा आहे पाण्यासाठी वणवण फिरणे. ओके, पर्यायाचे उत्तर इथे दिले, पण तुम्ही विचार करा ह्या 4 पैकी कोणता. लाथ मारील तेथे पाणी काढील, लाथ मारील तेथे पाणी काढील म्हणजे ही एक म्हण अशी आहे, जो हिम्मतवान मनुष्य आहे, ज्याच्याकडे स्वतःची इच्छाशक्ती आहे, कर्तृत्व आहे, तो काय म्हणतो, मी जिथं जाईल तिथं यश मिळेल, मला अपयश येणार नाही. मग अशा अर्थाची म्हण, लाथ मारल्यावर पाणी निघणे हे नाही, मोठेपणा मिळवणे हे नाही, पाण्यासाठी फिरणे नाही, कर्तृत्ववान मनुष्य कोठेही यश मिळवतात हे आहे. आले लक्षात? कर्तृत्ववान मनुष्य कोठेही यश मिळवतात. समजले? ओके, चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. बघा, नमुना प्रश्न आहे. हातच्या कंगनाला आरसा कशाला? हातच्या कंगनाला आरसा कशाला? पहिला पर्याय आहे, उघड गोष्टीसाठी पुरावा दाखवण्याची गरज नसते. जी गोष्ट उघड आहे त्याला पुराव्याची गरज नाही असा. गुप्त गोष्ट सिद्ध करणे असा, गुप्त गोष्ट सिद्ध करणे, किंवा जास्त हाव केल्यास फजिती होणे. आपण खूप हाव केली तर फजिती होणे असं आहे का? किंवा फायदा होईपर्यंत फिरणे. काय याचा अर्थ आहे? हातच्या कंगनाला आरसा कशाला? जर तुमच्या समोर हातात कंगन, कंगन म्हणजे काय? बांगडी, बरोबर. बांगडी जर घातली असेल तिला आरशात बघण्याची गरज आहे का? तुम्हाला स्पष्ट दिसते ना तुमच्या नजरेने, डोळ्याने बांगडी, मग ती आरशात घेऊन बघण्याची गरज नाही. याचा अर्थ जी गोष्ट उघड दिसते तुम्हाला तिला गरज नाही, किंवा जास्त हाव केल्यावर फजिती होणे हे नाही, गुप्त गोष्ट सिद्ध करणे नाही, फायदा होईपर्यंत फिरणे नाही. हीच म्हण आहे, जी गोष्ट उघड दिसते ती तुम्हाला आरशात पाहायची गरज नाही. ओके, ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. आपल्या समोर तिसरा प्रश्न आहे, नमुना प्रश्न तिसरा आहे. बघा, ज्याच्या हाती ससा तो पारधी. ज्याच्या हाती ससा आहे ना तो पारधी म्हणजे काय हो? ज्याच्याजवळ पारध्याजवळ ससा असतो असं म्हणायचंय का? नाही. डोळ्याला प्रत्यक्ष दिसणाराच पुरावा मानतात का? का सशाजवळ पारधी असतो, का सशा मागे पारधी असतो? बघा बरं काय आहे.
ज्याच्या हाती ससा तो पारधी. काय म्हण म्हणता येईल याला? काय म्हणजे याचा उत्तर काय ते तुम्ही शोधायचं आणि मला सांगायचं. बघा असं आहे, जेव्हा तुम्हाला जी गोष्ट डोळ्याला प्रत्यक्ष दिसते ना, डोळ्याला जेव्हा ती प्रत्यक्ष गोष्ट दिसते तिलाच पुरावा मानतात. जर एखाद्या माणसाला आपण म्हटलं की तो पारधी आहे, त्याच्याकडे ना धनुष्यबाण, ना बंदूक, ना काही, ना ससा, तर मग त्याला शिकारी म्हणता येईल का? नाही. पण जर ज्याच्या हातात ससा दिसतोय मारलेला, किंवा ज्याच्याकडे धनुष्यबाण आहे, ते कळतंय आपल्याला की त्याच्याकडे धनुष्य आहे आणि त्याच्या हातात ससा आहे, म्हणजे हाच या धनुष्याने ससा मारून आणला, याचा अर्थ डोळ्याला आपल्याला प्रत्यक्ष पुरावा दिसतो, मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. बरोबर आहे? आले लक्षात? ओके, चलो आता आपण पुढची म्हण बघू. पुढचं तुमच्या समोर आहे बघा. इथं पहिला प्रश्न आहे, खालील अर्थाच्या म्हणी निवडून योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तुमच्या समोर 5-6 म्हणी आहेत, त्याच्या आपल्याला त्याच्यावरती तुम्ही उत्तर द्यायची. ठीक आहे, आपण त्याच्यावर समजून चर्चा करू. केलेला उपदेश वाया जाणे. केलेला उपदेश वाया जाणे काय आहे? पालथ्या घडावर पाणी. बघा बरं काय आहे? पालथ्या घडावर पाणी की काय? म्हण काय आहे? केलेला उपदेश वाया जाणे म्हणजेच पालथ्या घडावर पाणी हे करणे. ओके, मग पालथ्या घडावर पाणी, काखेत कळसा गावाला वळसा, पी हळद हो गोरी, का थेंबे थेंबे पण तळे साचे. पालथ्या घड्यावर पाणी, बरोबर ना? तोच आहे, तोच पर्याय आहे. केलेला उपदेश वाया जाणे म्हणजे काय? आपण एखाद्याला सांगतो, अरे जरा जपून चाल बर का, पाऊस पडलेला आहे आणि तिथं ओलंय, तू घसरशील. आपण समजा एखाद्या रस्त्याच्या कोरड्या बाजूला उभे आहोत आणि एक मुलगा तिथून चालला, आपण त्याला सांगतो, अरे बाळ जरा जपून जा, तिथं रस्ता ओला आहे, घसरशील. तो म्हणते, हे काही पण सांगतोय, स्वतः तिकडे उभा आहे, मला सांगतो कशाला? पुढे जातो आणि 2 मिनिटात घसरतो. म्हणजे आपण सांगितलं त्याचा घडा पालथाच होता. माठ जर उलटा ठेवला, त्याच्यावर किती पाणी टाकलं तर उपयोग होतो का? भरतो का? नाही. पण माठ सरळ ठेवला पाणी टाकलं तर ते पाणी त्यात जातं, त्याला अर्थ कळतो, तो माठ भरतो. त्या मुलाला अर्थ कळलाच नाही, त्याचा घडा पालथा होता, पाणी टाकलं, पाणी वाया गेलं, तसं त्याला दिलेला उपदेश वाया गेला आणि मुलगा घसरून पडला. असा त्याचा अर्थ आहे. पालथ्या घडावर पाणी, केलेला उपदेश वाया जाणे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे, खालील म्हणीचा अर्थ दर्शवणारा शब्दसमूह निवडा. ओके, ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये. ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये, काय अर्थ होईल या म्हणीचा? तुम्ही झूम करून सुद्धा म्हणी वाचू शकता. ठीक आहे, बरोबर. गरज संपल्यावर उपकार कर्त्याला विसरून जावे. आपली गरज संपली का विसरून जायचं का उपकार कर्त्याला? थोडक्यात संतुष्ट असणे, जेवढं मिळाले तेवढंच समजून घेणे. मिळते म्हणून सगळेच घेऊ नये, का दुसऱ्याच्या श्रमात आयता फायदा घेऊ नये. कोणती म्हण आहे? आता ऊस तुम्हाला गोड लागला, मोठा वरपासून ऊस आहे, तुम्ही खात 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 आले, गोड लागल्यावरती ती मूळ सुद्धा खाणार का तुम्ही? अहो ती मूळ कडूच असती, मुळी कुठं ऊसाची गोड असते का? नाही. मग मिळते म्हणून सगळेच घेऊ नये. तुम्हाला मिळते, तो ऊस आहे तो खाल्ला, आता मुळी तुमच्याच हातात आहे म्हणून ती खाऊन घ्याल, तसं योग्य नाही. मिळत आहे म्हणून सगळेच खाऊ नये, हे तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. ठीक आहे, आता आपण काय करू, बाकीच्या म्हणीचा अर्थ लक्षात घेऊ. गरज संपल्यावर उपकार कर्त्याला विसरून जाणे, या म्हणीला एक पर्यायी शब्द कोणता माहिती का? गरज सरो वैद्य मरो. गरज सरो वैद्य मरो. आपल्याला ताप आला, खेड्यातनं एक वैद्य आला, वैद्य म्हणजे जुना डॉक्टर असायचे, ते आयुर्वेदिक औषध द्यायचे. तो वैद्य आला, त्याने आपल्याला औषध वगैरे दिलं आणि तो म्हातारा होता बिचारा, थंडी वाजते. तो म्हणला मला जरा घरी नेऊन घाला व्यवस्थित, मला खूप थंडी वाजते. आपण त्याला काय म्हणायचं? मला औषध दिलं, मला बरं वाटतं, आता तुम्ही जा तिकडं, काही हो तुमचं. असं चालेल का? नाही. गरज संपल्यावर उपकार कर्त्याला विसरू नये या म्हणीला समानार्थी म्हण आहे गरज सरो वैद्य मरो. ठीक आहे, थोडक्यात संतुष्ट असणे म्हणजे आपल्याला जेवढं मिळते त्याच्यावर संतुष्ट असणे.
आणि दुसऱ्याच्या श्रमात आयता फायदा घेऊ नये. आयत्या बिळावर नागोबा या अर्थाची ही म्हण आहे. ठीक आहे. या अर्थाची म्हण कोणती आहे? दुसऱ्याच्या श्रमात आयता फायदा घेऊ नये. बीळ मुंग्यांनी तयार केलेला असता नाक त्याच्यात जाऊन आयता राहतो म्हणून ती म्हण आहे. ओके. पुढचं तिसरा, त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. काय आहे ह्याला योग्य म्हण सांगा. कोणती म्हण योग्य आहे? करावे तसे भरावे. इथं करावे तसे भरावे असं आहे बरं का, भावे नाही. हे जे ना करावे तसे भरावे. पेराल तसे उगवेल. जे पेरलं ते उगवेल. मग त्याला त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही असं म्हणता येईल का? नाही. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्यानंतर परमेश्वर असं. किंवा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही असं म्हणता येईल का? बघा बरं काय आहे. त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही याचा अर्थ टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. टाकी म्हणजे काय? दगड असतो ना, तुम्ही एखादा असतो तो हे बघितलं का शिल्पकार, त्याच्याकडे छन्नी असते ना, हातोडी असते, तो असं टक 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 मारतो आणि दगडातून मूर्ती तयार करतो. मग तो असतो टाकीचे घाव. म्हणजे त्या छन्नीचे घाव सोसल्यानंतरच त्या दगडाला सुद्धा देव पण येतो. तो दगड सुंदर होतो. याचा अर्थ असा होता. ठीक आहे. ओके. पुढचं लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे म्हणजे लेकीला बोलायचं आणि सुनाला लागेल. लेकीला बोलायचं सुनाला लागेल. याचा अर्थ काय? लेकीला व सुनाला बोलणे नाही. लेकीने सुनाला लागेल असे बोलणे. लेकीने बोलायचं का सुनाला? नाही. मग दोन म्हणी आहेत तुमच्या पुढे. आता दोन पर्याय. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलेल असे लागणे किंवा एकाला उद्देशून बोलले तर दुसऱ्याने गुपचूप ऐकणे. नाही. 4 नंबरचा पर्याय चुकीचा आहे. एकाला उद्देशून बोलणे, दुसऱ्याला लागणे. आता ही म्हण समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक हे सांगतो. ठीक आहे. बरोबर. बघा याच्यामध्ये असं आहे, लेकीला बोललं आणि सुनाला लागतं. इथं समजा एक सीमा आहे. सीमा आणि रीमा. ओके. आणि यांची सासू. ठीक आहे. सासू. तर ही तिची मुलगी आहे. ही कोण आहे? ही मुलगी आहे. आता सासूला हिला काम सांगायचं असतं सुनेला. ठीक आहे. ही सुने हिला काम सांगायचं असतं. खूप काम पडले, कपडे धुवून घे. तर ती सीमाला काय सांगते? बाई तू आता भरपूर काम केलंयस, बघ दुसरं कोणी काही काम करत असलं तर. म्हणजे हिला बोलायचं टोचून आणि त्याच्यामुळे सून आहे ती कामाला लागते. असा प्रसंग ज्यावेळी घडेल त्यावेळी ही म्हण असते, लेकीला बोले सुने लागे. मग लेकीला बोलल्यामुळे सून पुढे येते आणि काम करते, अशी म्हण आहे. ठीक आहे. ओके. चला पुढचं बघू. पुढची म्हण आपल्या समोर आहे. बघा बरं, आता वाचा. खूप परिश्रम करूनही कमी लाभ होणे या अर्थाची म्हण कोणती? खूप परिश्रम करणे आणि लाभ कमी होणे. चला पर्याय सांगायचा आहे. किती आहे तो सांगा. करा विचार. बघा, खूप परिश्रम केले आणि कमी लाभ झाला याचा अर्थ आवळा देऊन कोळा काढणे हे नाही. त्याला काय होते, म्हणजे छोटी गोष्ट द्यायची त्याच्याकडनं मोठी घ्यायची या अर्थाची हा त्याला समर्पक होत नाही. कोला काकडीला राजी ही सुद्धा त्याच्याशी म्हण होत नाही. रात्र थोडी सोंगे फार म्हणजे काय, वेळ कमी पडतोय आणि नाटक खूप करावं लागतं, अशा वेळी ही म्हण आहे, ती नाही. मग डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे काय, तर ही म्हण आहे. खूप परिश्रम करणे आणि कमी लाभ मिळणे. बघा आता मला एक सांगा, एवढा मोठा डोंगर आहे समजा, एवढा मोठा डोंगर खोदला, एवढा मोठा डोंगर खोदला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एवढीच कामाची गोष्ट सापडली, तर तुम्ही काय म्हणताल? काय आम्ही खूप मोठं काम केलं आणि एवढं आम्हाला उंदीर सापडला. मग ही म्हण डोंगर पोखरला, डोंगर उकरला आणि उंदीर सापडला. कळलं? अशा अर्थाची म्हण आहे. पुढे, बुडत्याचा पाय खोलात. बुडत्याचा पाय खोलात. बघा बरं काय म्हण आहे. बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अर्थ सांगा. सगळ्या बाजूने प्रगती असेल तर पाय खोलात जाईल का? नाही. खोलात जाणे म्हणजे नुकसान होणे. मग सर्व बाजूने अधोगती का अथक परिश्रमाने यश मिळवणे का खोल पाण्यात बुडणे हे नाही.
अथक परिश्रमाने हे नाही, सर्व बाजूने प्रगती का सर्व बाजूने अधोगती? बुडत्याचा पाय खोलात. जर जो बुडणार आहे तो आणखी खोल खोल चालला म्हणजे काय झाला? त्याची अधोगती होत चालली. अधोगती, अधो म्हणजे काय? खाली जाणार. बघा काय म्हणतोय, या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहित असेल तर बाकीचं कळेल. अधोगती, ती जी गती आहे ना ती अधोमुख आहे, खाली जाणारी आहे. आणि प्रगती, प्रगती कोणती गती? प्रगती म्हणजे वर होत जाते त्याची, ठीक आहे, प्रसरण पावते, त्याचा वेग वाढतोय, त्याचं उद्दिष्ट वाढतंय, त्यावेळी प्रगती. ही प्रगती नाही. म्हणून ही जी म्हण आहे बुडत्याचा पाय खोलात, याला पर्यायी म्हण आहे सर्व बाजूने अधोगती होणे. ठीक आहे. पुढचं, थोडी सवलत दिल्यास सर्वच गिळंकृत करण्याची वृत्ती. आता त्याला थोडी सवलत दिली, तो म्हटला, एखादा म्हटला मला एक 2-3 लाडू दे त्या टोपलीतले. ठीक आहे ठीक आहे, घे 1-2-3. मग हा बसला बरोबर 1-2-3 लाडू खायला. मग 2 खाल्ले, त्याने पाहिलं कोणीच नाही, बरं अजून 2 खाल्ले, ठीक आहे 4 झाले. मग अजून कोणी चालले, अजून 2-4 खाल्ले. अरे लाडू तर सगळे 10-12 होते आणि यांनी 5-6 खाऊन घेतले. म्हणजे याला थोडी सवलत दिली, थोडे लाडू खा, आणि हा सगळंच खायला निघाला, बरोबर की नाही? मग ज्यांनी तयार केले त्यालाच जर 2 ठेवले, ज्यांनी 10 वाजवले, मग म्हणजे 10 संपवले. म्हणजे याचा अर्थ काय झाला? भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. का आपला हात जगन्नाथ, आडला हरी नारायणाचे, आडला हरी धरी गाढवाचे पाय, की माकडाच्या हातात कोलीत? काय अर्थ होईल सांगा? सांगा काय? थोडी सवलत दिली ते सर्वच गिळंकृत करतो, या म्हणीला समर्पक म्हण आहे भटाला दिली ओसरी, भट पाय पसरी. म्हणजे बाहेर पाऊस पडत असल्यामुळे एखादा भिक्षुक असेल, त्याला सांगितलं बस बाबा इथं, पडवीत बसला, तो थोडा वेळ बसला, त्याच्यानंतर त्याने तिथं सतरंजी टाकली, मग झोपला, त्याच्यानंतर पुन्हा त्याने अजून पसारा लांबवला. मग अशा वेळी त्याला म्हणतात भटाला दिली ओसरी आणि भट हात पाय पसरी. मग एक दिवस एक भट आला, मग त्याने दुसऱ्या 2-3 भटाला बोलवलं, मग ते 2-3 आले, त्यांनी आणखी 1-2 बोलवलं. असं जर झालं तर काय होतं? हेच, थोडी सवलत दिली, सर्व गिळंकृत केले. समजले? ओके, चला पुढची म्हण बघू. कर्तृत्व दाखवायचे असेल तर स्वतः परिश्रम करावेत. मोकळीक मिळालीच तर पाहिजे तेवढे लुटावे, याचा अर्थ काय? बघा आता ही मोठी म्हण आहे, प्रश्न वेगळा आहे. कर्तृत्व दाखवायचे असेल तर स्वतः परिश्रम करावेत, किंवा स्वतः मोकळीक मिळाली असेल तर पाहिजे तेवढे लुटावे. दोन्हीला समर्पक काय? भटाला दिली ओसरी, भट पाय पसरी, की आपला हात जगन्नाथ, की माकडाच्या हातात कोलीत, की आडला हरी नारायणाचे धरी गाढवाचे पाय? मोकळीक दिली मिळालीच तरी पाहिजे तेवढे लुटावे, असा अर्थ होतो का? सांगा याचा अर्थ काय? ठीक आहे. भटाला दिली ओसरी, कर्तृत्व दाखवायचे असेल तर स्वतः परिश्रम करायचा, आपला हात जगन्नाथ, आपल्याच हाताने आपण जितके कष्ट केले तशा पद्धतीने आपण प्रगती करू शकतो. माकडाच्या हातात कोलीत तर हे तर नाही, माकड काय करेल, आग लावीत हिंडल. आडला हरी गाढवाचे पाय धरी नाही. चला, या 2 पैकी जे योग्य असेल ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे. काय करायचंय? 2 पैकी तुम्हाला जो योग्य वाटतो तो पर्याय म्हणीचा तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे, चला ओके. अशाच प्रकारच्या म्हणींचा तुम्ही अजून सराव करायला हवा. आणि ह्या ज्या म्हणी किंवा त्याचे प्रश्न आहेत, हे जे प्रश्न आहेत ह्या प्रकारचे तुम्हाला आणखी बरेचसे प्रश्न तुम्ही सरावात घेतले पाहिजे. मी तुम्हाला आधीच म्हटलं की तुमच्याकडे कमीत कमी 300 ते 400 म्हणींचा संग्रह असायला हवा. किती? 300 ते 400. हे बघा, 1-2 म्हणी सांगतो. पडत्या फळाची आज्ञा म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडणे. जसं फळ पडतंय आपल्याला तशा पद्धतीने त्याचा हे होणे, त्यावेळी अशा प्रकारची म्हण असते, पडत्या फळाची आज्ञा. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पळसाला पाणी 3. सगळीकडेच अशाच प्रकारची समान परिस्थिती असते, सगळीकडे समान परिस्थिती. ठीक आहे. मग अशा वेळी ही म्हण वापरतात की पळसाला पाणी 3.
त्याच्यानंतर पदरी पडले पवित्र झाले, मिळालेल्या वस्तूच्या दोषाकडे दुर्लक्ष करणे. ठीक आहे. आता वेळेअभावी आपण याच्यामध्ये फक्त प्रश्न पाहिले. पुढच्या भागामध्ये आपण या सगळ्या म्हणी बघणार आहोत. ओके, पुढच्या भागात या सगळ्या म्हणी पाहू. आजचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थांबतोय. गुड डे. बाय.